गुड मॉर्निंग. मी माझ्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. माझी देवपूजेची तयारी चालू झाली. पटकन देवघर सगळं स्वच्छ करून घेतलं आणि नंतर देवपूजेची तयारी चालू केली. मस्तपैकी सत्यनारायणचा फोटो, बाळूमामाचा फोटो, कलश ठेवून घेतला. परत देवीचा मूर्ती ठेवून घेतली. नंतर सगळ्या देवांना लावून घेतलं. जे काय सगळं बुक्का वगैरे, अष्टगंध, देवीला हळदी कुंकू आणि मस्तपैकी आता फुलं हे माझ्या बेलाच्या झाड, पांढरी फुलं, जास्वंदीची फुलं, सगळी फुलं मी वाहिली. आणि पारिजातकाला सुद्धा फुलं खूप छान येतात माझ्या. तेवढीच फुले माझ्या देवालाही होतात. मस्त असं प्रसन्न वाटतं. देवपूजा वगैरे झालं की एकदम मन प्रसन्न होतं. आणि पटकन रांगोळी काढून घेतली आणि उदबत्ती वगैरे लावली आणि भीमसेन कापूर वगैरे घेतला. आरती वगैरे माझी चालू झाली. भीमसेन कापूर घेतला आणि आरती चालू झाली. म्हटलं चला आज पटकन, माझी खूप घाई होती, गडबड होती. आरती वगैरे करून घेतली आणि तेवढं छान वाटतं घरात कापूर वगैरे जाळलं की मस्त वाटतं, प्रसन्न वाटतं मला देवपूजा वगैरे केल्यावर. आणि आता माझी इकडं पावभाजीची तयारी चालू झाली. पटकन पावभाजी तयार करायला घेतली आणि म्हटलं चला आज पटकन पावभाजी वगैरे तयार करून घ्यायची आहे. आणि मस्तपैकी भाज्या वगैरे चिरल्या, कुकरला लावल्या आणि इकडे भाजी वगैरे सगळं चिरून वगैरे घेतलं आणि मस्तपैकी भाजी तयार करायला घेतली. मस्त पावभाजी वगैरे झाली. मस्त बाहेर पाऊस वगैरे पडत होता. खूप छान वातावरण होतं बाहेर. त्याच्यामुळं गरम गरम पावभाजी आणि मस्त पाव खूप छान छान वाटतं. आणि अशा प्रकारे माझा आजचा डेली ब्लॉग होता. कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि विराज इकडं खातोय पावभाजी. तो म्हणतोय मम्मी छान झाली. थँक्यू. कशी झाली विराज पावभाजी? खूप छान, टेस्टी.